मी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. सन्माननीय व्यासपीठ आणि खाली सर्व भावी सनदी अधिकारी सगळ्यांना अभिवादन करू. तर UPSC सरांनी म्हटल्याप्रमाणे खरंच काही वर्षापूर्वी UPSC म्हणजे अक्षरशः पंचवार्षिक योजना होती. म्हणजे सुरुवात करायची तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर असाच ट्रेंड होता. म्हणजे गेल्या काही वर्षापासून त्यामध्ये बदल पाहिलेले आहेत. मला देखील म्हणजे सुरुवातीला रिझल्ट लागायला लागले जे मुलं भेटतात त्यातले 3-4 क्वेश्चन फार कॉमन असतात. पहिला क्वेश्चन असतो की पहिल्या प्रयत्नामध्ये होणं शक्य आहे का खरंच. म्हणजे बऱ्याच जणांना असा विश्वास नाही बसत की पहिलाच प्रयत्न होता, किंवा काही जणांना असं वाटतं की पहिल्यापासून अभ्यास सुरू केला असेल 10वी-12वी नंतर आणि सांगत असते की नाही पहिलाच प्रयत्न होता. म्हणजे जस्ट टेक्निकली हा पहिला प्रयत्न होता का असंही असतं खूप जणांचा. दुसरा प्रश्न आहे की कुठल्याही बॅकग्राऊंडचा मुलगा असेल म्हणजे त्याचं अकॅडमिक कसं आहे. असा एक मिथ आहे की 10वी आणि 12वीला जे मेरिट आलेले असतात तेच UPSC क्लिअर होऊ शकतात. तिसरं आहे की मराठी मीडियम घेऊन UPSC क्लिअर होतं आहे. असे 3-4 क्वेश्चन आहेत की फार कॉमन असतात. तर सगळ्यांची म्हणजे उत्तर द्यायचं मी याच्यात प्रयत्न करेन साधारणतः. सगळ्यात पहिलं म्हणजे की पहिल्या प्रयत्नात UPSC करणं शक्य आहे का. तर खरंच शक्य आहे. म्हणजे अवघड नाही असं मी म्हणणार नाही की अवघड आहे, पण शक्य आहे, निश्चितच शक्य आहे. एकतर एक मानसिकता सगळ्यात पहिलं बदलायला पाहिजे आपली की UPSC करायचं. म्हणजे असे बरेच विद्यार्थी मी पाहतो किंवा माझ्या पण बॅचला होते की त्यांच्या चेहऱ्यावरून अशी कधी अर्जन्सी दिसत नाही त्यांच्या प्रयत्नांमध्ये की पहिल्या प्रयत्नांमध्ये यश मिळवायचं. ते एकदम रिलॅक्स असतात. UPSC म्हणजे काय 2-3 वर्ष आरामात अभ्यास करायचा आपल्याला, दुसऱ्या अटेम्प्टलाच व्हायचं आहे. तर अशी जर मानसिकता असेल तर निश्चितच पहिल्या प्रयत्नात पण अवघडच आहे. पहिल्या प्रयत्नात मग ठीक आहे होणं शक्य आहे. तर काही फॉर्म्युला आहे का बाबा पहिल्या प्रयत्नातच होण्याचा. म्हणजे आता तुम्ही माझ्याशिवाय बरेचसे झालेले आहेत पहिल्या प्रयत्न, त्यांना जरी विचाराल काय निश्चित काही फॉर्म्युला सांगता येईल का की पहिल्याच प्रयत्नात मला क्लिअर व्हायचं आहे. तर असं काही फॉर्म्युला नाही आहे. ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल एक मेथडॉलॉजी सांगता येईल कॉमन की असं या पद्धतीने अभ्यास कराल तर तुम्ही त्याच्या जवळ जाऊ शकाल. पण तुमची पर्सनॅलिटी, तुमचं अकॅडमिक, तुमचं बॅकग्राऊंड काय आत्तापर्यंत, म्हणजे तुम्ही ऑप्शनल कुठले निवडता, त्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला त्याच्यामध्ये काही इंडिव्हिज्युअल चेंजेस करावं लागतील त्या मेथडॉलॉजीमध्ये. तर त्याच्यामुळे असं एक फॉर्म्युला नाही सांगता येणार, पण एक निश्चित मेथडॉलॉजी निश्चित सांगता येईल की पहिल्या प्रयत्नांमध्ये आपण UPSC क्लिअर करू शकतो. तर मग UPSC क्लिअर करायची तर काय नेमकी मेथडॉलॉजी काय आहे. तर एक जस्ट ग्रॉस लेवलला सांगायचं असेल तर मी असं म्हणेन की UPSCमध्ये 2 ब्रॉड आस्पेक्ट्स आहेत. एक म्हणजे स्वतःला ओळखायला पाहिजे आपण, आणि दुसरी गोष्ट की UPSC म्हणजे काय हे कळायला पाहिजे. आता स्वतःला ओळखायचं म्हणजे काय तर क्रिकेटमध्ये वगैरे किंवा मॅनेजमेंटमध्ये SWOT ॲनालिसिस टाईप असतं. मला ते आवडतं फार की स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. म्हणजे स्वतःच्या स्ट्रेंथ काय हे माहीत पाहिजे, स्वतःच्या विकनेस काय हे माहीत पाहिजे, स्वतःच्या ऑपॉर्च्युनिटी संधी काय हे माहीत पाहिजे, आणि थ्रेट्स की ज्याच्यामुळं की म्हणजे आपली UPSC होऊ शकणार नाही अशा थ्रेट्स काय हेही आपल्याला माहीत पाहिजे. तर हे म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या लेवलवर करता येईल की तुम्ही UPSCचा सिलेबस किंवा ऑप्शनल समोर ठेवले किंवा पेपर समोर ठेवले तर की या समजा जनरल स्टडीजचा पेपर आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक सेक्शन आहे, हा माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे, किंवा सायन्स टेक्नॉलॉजी सेक्शन आहे की मला आतापर्यंत लहानपणापासून सायन्स जमलंच नाही, 10वीत पण मला काही सायन्स चांगले मार्क पडले नाही, नंतर मी आर्ट्सलाच गेलो. तर सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये 20 सेक्शन आहे. हे तुम्हाला पहिल्यांदाच माहीत पाहिजे. हे जर मायक्रो लेवलवर पण तुम्हाला सिलेबसची म्हणजे डिटेल विभागणी करावी लागेल, आणि त्याचं प्रत्येकाचं मग तुमच्या स्ट्रेंथ काय, विकनेसेस काय हे कळायला पाहिजे. याचा फायदा काय. तर याचा सगळ्यात पहिला फायदा आहे की तुम्हाला ऑप्शनल निवडायला फार सोपं जाईल. तुमचे जे स्ट्रेंथ आहेत त्याला अनुरूप जर तुम्ही ऑप्शनल निवडले तर फार म्हणजे डेफिनेटली तुम्हाला चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला ऑप्शनल्स तुम्ही जेव्हा निवडता तेव्हा खूप विचारपूर्वकच निवडायला पाहिजे. म्हणजे असं नाही की तुमची बॅकग्राऊंड समजा टेक्निकल आहे किंवा प्रोफेशनल आहे, इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे तर ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट निवडू नये, किंवा ह्युमॅनिटीज असेल तर ह्युमॅनिटीजवाल्यांनी प्रोफेशनल सब्जेक्ट सहसा निवडूच नाही. पण प्रोफेशनल बॅकग्राऊंड जे आहेत त्यांनी डेफिनेटली ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट निवडायला पाहिजे. म्हणजे काही प्रॉब्लेम काही येत नाही. पण जर समजा एखादा मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्याचं मेकॅनिक्स खूप स्ट्रॉंग होतं, अकॅडमिक चांगलं होतं, 75% मार्क येतात इंजिनिअरिंगला प्रत्येक सेमिस्टरमध्ये वगैरे, तर डेफिनेटली असं काही नाही की त्यांनी तो सब्जेक्ट घेऊ नये, त्यांनी घ्यायलाच तयार करत नाही. म्हणजे एखाद्याचं लॉ असेल, एखाद्याचं BSc फिजिक्स, BSc मॅथ्स असेल,
तर अक्षरशः म्हणजे या सब्जेक्टमध्ये असे मार्क पडू शकतात की तुम्ही म्हणजे दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुमची कामगिरी किती खराब असते, सुमार दर्जाची असते, तरी ते ऑप्शन्स तुम्हाला एक म्हणजे अशा पातळीवर येतील की तुम्हाला कोणी हात लावू शकणार नाही. तर पण या म्हणजे जे असे ऑप्शन्स आहेत, हे ऑप्शन्स निवडताना एक काळजी घ्यावी लागते की जेवढे चांगले मार्क्स पडू शकतात तेवढे कमी पण मार्क्स पडू शकतात. आता यावर्षी जो पहिला आलेला आहे राजू, त्याला जे मार्क आहेत ते तुम्ही जर पाहिले तर त्याचे दोन्ही टेक्निकल सब्जेक्ट आहेत, मॅथ्स आणि समथिंग इंजिनिअरिंग वाटतं, मेकॅनिकल माझ्या लक्षात नाही. पण त्याचे मार्क्स ऑप्शन्समध्ये त्याला 400 मार्क आहेत जवळपास. तर असे मार्क्स पडू शकतात. पण त्याच वेळेस त्याला मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं त्याच्या 1-2 अटेम्प्टमध्ये त्याच्या, तर त्याला त्याच विषयामध्ये त्याला 120-130 मार्क पण पडलेले. म्हणजे जी जर हे पाहिलं आपण की मार्कांची म्हणजे कमी जास्त किती होऊ शकते, तर अशाच ऑप्शनमध्ये खूप जास्तपणे कमी पण होऊ शकते. त्यामानाने मग ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट्स हे त्यातल्या त्यात सेफर मानले जातात. म्हणजे एकदा तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्ही एकदा तिची रेंज पकडली, समजा 320-330 मार्काची 600 पैकी असतात ते, तर साधारण त्यामध्ये फारसा फरक नाही पडत. म्हणजे एखाद्या मुलाला एखाद्या वर्षी समजा पॉल सायन्समध्ये 370-360 मार्क आहेत, तर तो अचानक दुसऱ्या वर्षी काही 180 आणि 170वर नाही येणार, एवढं तर निश्चित आहे. त्याच्यामुळे हे त्यातच सेफर सब्जेक्ट आहेत. मग असं काही फॉर्म्युला आहे का की हाच सब्जेक्ट घ्यावा किंवा तो, तर असं काही नाही आहे. आता माझं पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगतो की माझं मेडिकल बॅकग्राऊंड होतं, MBBS. पण माझं 10वीपर्यंतचं अकॅडमिक बघितलं तर बऱ्यापैकी चांगलं होतं. आणि हिस्ट्री आणि नागरिकशास्त्र म्हणजे पॉल सायन्सशी रिलेटेड सब्जेक्ट म्हणजे नागरिकशास्त्र, त्याच्यामध्ये म्हणजे नेहमीच मला इंटरेस्ट होता. किंवा मग पेपरमध्ये जेव्हा मी बातम्या वाचायचो तेव्हा पण मला पॉलिटिक्सशी रिलेटेड बातम्या नेहमीच वाचायला आवडायचं. त्याच्यामुळे मग मी जे इंटरेस्ट हा म्हणजे माझा पहिला क्रायटेरिया होता की ऑप्शन निवडायचा. आणि दुसरा क्रायटेरिया होता की तो GST रिलेटेड आहे का सब्जेक्ट. म्हणजे माझं हे ठरलं होतं की आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये कमीत कमी पोस्ट तरी निघायला पाहिजे. मग तेव्हा मी असं ठरवलं की मग सगळ्यात जास्त वेळ खाणारा विषय असतो तो म्हणजे जनरल स्टडीज. आणि त्याच्याशी जर रिलेटेड तुमचे ऑप्शन्स नसतील तर थोडंफार त्रास होतो की म्हणजे समजा मराठी वाङ्मयासारखा विषय समजा तुमचा, तर त्याचा जनरल स्टडीजमध्ये फारसा उपयोग होत नाही, एस्सेमध्ये होईल. पण काही समजा पॉल सायन्स असेल किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सायकोलॉजीचं पण फार नाही, हिस्ट्री, तर हे सब्जेक्ट कसे आहेत की जनरल स्टडीजशी फार रिलेटेड सब्जेक्ट आहे. हा माझा दुसरा क्रायटेरिया होता. तर असे क्रायटेरिया वेगवेगळे असू शकतात. याला काही म्हणजे असं काही नाही की हेच तुमचेही क्रायटेरिया असायला पाहिजे. तर हे ठरवताना मग तुम्ही स्वतःला ओळखायला पाहिजे. म्हणून मी सगळ्यात पहिलं म्हटलं की स्वतःची स्ट्रेंथ काय आहे, स्वतःचे विकनेसेस काय आहेत हे ओळखा. आणि याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग सरांशी करायला वगैरे ठीक आहे, पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जी वाटा आहे तो म्हणजे तुम्हाला ते कामगिरी करायची की तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे की आपले स्ट्रेंथ काय आणि विकनेस काय. तर दुसरा जो मुद्दा होता तो म्हणजे UPSC म्हणजे काय किंवा UPSCला ओळखा. UPSCला ओळखा याच्यामध्ये क्लासचा वाटा जो आहे तो जास्त असू शकतो. कारण पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लासची भूमिका काय असते तर म्हणजे एखादी परीक्षा UPSC सारखी जी परीक्षा ना ती साधारणतः एक मोठ्या हत्तीसारखी असते. म्हणजे प्रत्येक जणांचे परसेप्शन वेगवेगळे. म्हणजे 7 आंधळे आणि हत्तीची गोष्ट असते की एक आंधळा शेपटी पकडतो, एक सोंड पकडतो आणि प्रत्येक जण म्हणजे हत्ती असा आहे तसा आहे सापेसारखा आहे. तर तसं आहे UPSC म्हणजे प्रत्येक जण सांगेल तुम्हाला की वेगवेगळं काहीतरी परसेप्शन असतं UPSC बद्दलचं. तर मग असं प्रत्येक एका व्यक्तीचं परसेप्शनला फारसं महत्त्व नाही. मग क्लासेसचा इथं उपयोग होतो की जर क्लास चांगला असेल, खूप वर्षापासून तिथे शिकवणारे शिक्षक असतील की ज्यांनी UPSCच्या परीक्षेचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे याला फारसं महत्त्व नाही आहे की ते त्या विषयात फार तज्ज्ञ आहेत का नाही. मला जास्त हे इम्पॉर्टंट वाटतं की त्यांना UPSCचा अप्रोच किंवा पर्स्पेक्टिव्ह आहे का नाही. म्हणजे तुम्ही समजा आता हिस्ट्री ऑप्शन शिकणार असाल किंवा पॉल सायन्स शिकणार असाल तर तुम्ही म्हणाल की मी पुणे युनिव्हर्सिटी किंवा मुंबई युनिव्हर्सिटी HODकडेच ट्युशन लावतो पॉल सायन्सची, पण त्याचा खरंच चांगला म्हणजे त्याचा उपयोग नाही होणार. कारण जर त्यांना UPSCचा पर्स्पेक्टिव्ह माहीत नसेल तर. त्याच्यामुळे क्लासेसची भूमिका इथं होते की ते तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह निर्माण करून देतात. आणि असं काम की उदाहरणार्थ क्वेश्चन पेपर ॲनालिसिस वगैरे ते क्लासेसमुळे फार सोपं होऊ शकतं. तर UPSCला जाणून घेण्यासाठी मग आपल्याकडे काय टूल्स काय आहेत. आपल्याकडं UPSCचे मग ऑथेंटिक टूल्स म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे UPSC सिलेबस देते. UPSCचा सिलेबस हा UPSCने सिलेबस नेमका कशा प्रकारे दिलेला आहे, त्याच्यातून UPSCची कुठली फिलॉसॉफी जळते का, UPSCला असंच का म्हणायचं आहे, UPSC हे म्हणजे आपल्याला सिलेबसमधून जाणून घेता येतं. म्हणजे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करता येईल. UPSC दरवर्षी क्वेश्चन पेपर काढतो, त्याच्यावरून त्यांचा ट्रेंड कळतो आपल्याला की ते कशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात, त्या वर्षीच्या कुठल्या घटना त्यांना इम्पॉर्टंट वाटतात, कुठल्या नाहीच वाटतात.
हे आपल्याला त्यावरून कळतं. म्हणजे हे जे 2 टूल्स आहेत ते UPSC ओळखण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे. क्वेश्चन पेपर ॲनालिसिस इन सिलेबस. त्याच्यामुळं जे फ्रेशर्स आहेत त्यांची सगळ्यात पहिली प्रायोरिटी असायला पाहिजे की त्यांना जे ऑप्शनल निवडायचे तर तेच त्यांनी सगळ्यात आधी सिलेबसचं पुस्तक घेऊन सिलेबस टाळला पाहिजे. सिलेबस 4-5दा वाचायला पाहिजे. त्याचे क्वेश्चन पेपर्स मेन्सचे ते बघायला पाहिजे. त्यातले म्हणजे आपल्याला काही कोरिलेशन होतं का, जर तो ग्रॅज्युएशनला तुम्ही जर सब्जेक्ट शिकला असेल तर ते तुम्ही ताडून बघायला पाहिजे की ग्रॅज्युएशनचे क्वेश्चन्स आणि UPSCचे क्वेश्चन यामध्ये काही फरक आहे का, कुठल्या वेगळ्या प्रकारे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर तिसरा UPSCला जाणून घेते टूल्स म्हणजे मग जे एक्सपिरियन्स टीचर्स आहेत म्हणजे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं काय परसेप्शन आहे UPSC, त्यांना तुम्ही विचारू शकता की तुमचं काय मत आहे बाबा UPSC विषयी, की हे पुस्तक UPSCला आवडतं, हे नाही आवडत, हा पेपर UPSCला आवडतो, हा नाही आवडत फारसा. UPSCची साधारणतः थिंकिंग या प्रकारची असते, अशा टाईपच्या क्वेश्चनला अशा टाईपचा आन्सर द्यावं लागतं. हे तुम्हाला त्या टीचर्स जे सब्जेक्ट एक्सपर्ट्स असतील आणि जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स असतील त्यांच्याकडून तुम्हाला त्याच्याविषयी ऑथेंटिक माहिती मिळू शकते. हे झालं UPSCला जाणून घेणं आणि स्वतःला जाणून घेणं. तर दुसरी गोष्ट आहे की आता अभ्यास किती करायचा. एक दुसरा कॉमन क्वेश्चन असतो की किती तास अभ्यास केला, म्हणजे तुम्ही कसा अभ्यास करत होता. खरं सांगायचं या क्वेश्चनला अक्षरशः काही अर्थ नाही आहे. किती तास अभ्यास केला किंवा किती तास अभ्यास केला तर UPSC होतं याला खरंच काही महत्त्व नाही. म्हणजे तुमची सुरुवातीची तयारी काय, तुम्ही कुठून सुरू करताय, म्हणजे तुम्ही 0पासून सुरू करताय, 10पासून सुरू करताय, 15पासून, 20पासून 100पर्यंत पोहोचायचे. तर ते डिपेंड आहे की तुम्ही किती तास अभ्यास करावा लागेल, किती दिवस आहेत, ते की तुम्ही कुठून सुरुवात करता, तुमची तयारी किती आहे. त्यामुळे कितीला महत्त्व नाही. दुसरं म्हणजे कितीपेक्षा कसा अभ्यास करता किंवा काय वाचता हे जास्त महत्त्वाचं आहे. तर काय UPSCचं म्हटलं की एक जनरल एक परसेप्शन आहे की UPSCला सिलेबसच नसतो. त्यातल्या जनरल स्टडीजचा जो पेपर आहे त्याला एक नॉर्मल परसेप्शन असतं की UPSCला कुठं सिलेबस असतो, सगळेच विचारतात जनरल नॉलेज. ॲक्च्युली इट इज नॉट जनरल नॉलेज, जनरल स्टडीज आहे आणि बऱ्यापैकी सिलेबस जो आहे डिफाईन केलेला आहे, ब्रॉड फ्रेमवर्क दिलेली आहे. त्याच्यामुळे त्या फ्रेमवर्कमध्ये राहूनच आपल्याला त्याचा अभ्यास केला तर आपलाच फायदा होईल. बरोबर आहे की असं काही लिमिट नाही सांगता येत की हा क्वेश्चन UPSC विचारेल किंवा नाही, पण त्यातल्या त्यात जर तुम्हाला म्हणजे ऑप्टिमायझेशन करायचं असेल तुमच्या एफर्ट्सचं तर तुम्ही सिलेबसला चिटकून राहणं फार गरजेचं आहे. तर किती वाजता यापेक्षा काय वाजता इम्पॉर्टंट आहे आणि काय वाजतापेक्षा कसं वाजतं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी जास्त इम्पॉर्टंट आहे आणि क्वालिटीपेक्षा मग तुमच्या मग टेक्निक्स काय आहेत अभ्यासाच्या ते पण जास्त इम्पॉर्टंट करतात. आता अर्थात क्वांटिटीला महत्त्व नाही असं नाही आहे. मिनिमम तुम्ही UPSC करण्यासाठी इथं आला याचा अर्थ तुम्ही एक तुमचं बेस्ट एफर्ट किंवा जी मिनिमम क्वांटिटी लागणार आहे अभ्यासाची ती देणार आहे असं म्हणजे याच्यात गृहीत धरलं आहे. असं नाही की क्वांटिटी लागत नाही, क्वांटिटी तर लागणारच आहे पण क्वालिटीला महत्त्व द्यायला पाहिजे. फ्रेशरसाठी मला असं एक सांगायचं की अभ्यासाची जी टेक्निक्स आहेत त्याच्यावर फार वर्क करायला पाहिजे. म्हणजे असं आपण म्हणतो की अकॅडमिक चांगलं असणं चांगलंच आहे की UPSCमध्ये असं म्हणजे म्हणतात की 10वी-12वीला जर मेरिट आला असेल तर तुम्ही UPSCमध्ये पण होतं की क्लिअर होऊ शकता असं म्हटलं जातं. पण हे तसं काही खरं नाही आहे. पण त्यात एक तथ्य असं असतं की तुमचं जर अकॅडमिक्स चांगलं आहे तर त्याच्यातून एक प्रतिबिंब असं पडतं की एक तर तुम्ही सिन्सिअर आहात, तुम्ही हार्डवर्किंग आहात, तुम्हाला एक्झामचं टेक्निक कळतं. म्हणजे मे बी इंजिनिअरिंगला तुम्हाला चांगले मार्क असतील किंवा मेडिकलला चांगले मार्क असतील पण परीक्षेचे 7-8 दिवस आधीच अभ्यास करून जर मार्क ते पाडलेले असतील तर एक कसं असतं स्वतःच्या म्हणजे परीक्षेविषयीच्या जे क्षमता आहेत ना त्याच्यावर एक कॉन्फिडन्स आलेला असतो की हां माझं प्रेझेंटेशन चांगलं आहे, मी जास्त नाही वाचत पण मला चांगले मार्क पडतात. तर याच्यातून म्हणजे अकॅडमिक्समुळं होतं काय, अकॅडमिक चांगलं असतं त्याच्यामुळे कधी चांगलं असतं. म्हणजे तुमच्यापैकी असे जर काही जण असतील की जे आता ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला असतील आणि UPSCचा विचार करत असतील तर मला असं म्हणायचं आहे की UPSC करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही अकॅडमिक्सकडे बिलकुलच लक्ष देऊ नका. आता मी MBBSला तर मला माझ्या कॉलेजचे जी मुलं भेटतात फर्स्ट इयर, सेकंड इयरचे ते मला म्हणतात की आता मला UPSCच करायचं. तर मी फार लेट डिसिजन घेतला तर माझ्या इंटर्नशिपमध्ये असताना मी ठरवलं की UPSC करायचं. ते मला म्हणतात फर्स्ट इयरचा एखादा स्टुडंट जर मला येऊन म्हणाला MBBSचा की मला आता UPSCच करायचं तर आणि मी आता कुठले पुस्तक वाचू मग कुठलं ऑप्शनल घेऊ तर मी त्याला म्हणजे माझं असं सांगणं असतं की बाबा तुला जर UPSC करायचं तू अशा प्रकारे आत्मच करायला लागलास तू MBBS निघणार. कमीत कमी ग्रॅज्युएशन डिग्री तरी पाहिजे. म्हणजे कमी तिचे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत कमीत कमी जे MBBS असेल किंवा PCS, इंजिनिअरिंग असे जे प्रोफेशनल बॅकग्राऊंड आहे की जिथं काहीतरी अभ्यास करावा लागणार आहे तुम्हाला भरपूर म्हणजे परीक्षेपुरता तरी. तर अशा ठिकाणी तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयरपासून सगळं अकॅडमिक सोडून देऊन फक्त
जे UPSCचा अभ्यास करणं काही उपयोगाचं नाही आहे. डेफिनेटली UPSCचा एक पर्स्पेक्टिव्ह देऊ शकता तुम्ही, एक समाजाकडं कसं बघायचं याचा एक तुम्हाला जाणीव असू शकते. तुम्ही पेपर चांगले वाचू शकता. म्हणजे नॉर्मली आपण पेपर वाचतो, पण आपण समजा काही महाराष्ट्र टाइम्स, लोकमत असे पेपर वाचत असतो, त्याच्याऐवजी आपण मग हिंदू, टाइम्स ऑफ इंडिया, एक नॅशनल डेली वाचू शकतो. मॅगझिन्स आपण वाचतच असतो, पण त्याच्याऐवजी म्हणजे सिनेमाचे मॅगझिन्स वाचण्यापेक्षा आपण फ्रंटलाईन, इंडिया टुडे, आउटलुक असे मॅगझिन्स वाचू शकतो. हे जो आपला एंटरटेनमेंटचा जो पर्स्पेक्टिव्ह असतो तेव्हाचा, त्याला आपण UPSCसाठी कन्वर्ट करू शकतो. म्हणजे आपल्या आवडी आपण थोडंफार चेंज करू शकतो, आपल्या हॉबी चेंज करू शकतो. त्याच्यामुळे जे प्रोफेशनल आहेत, म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकलला त्यातलं जे फर्स्ट इयर, सेकंड इयरला असतील, ज्यांना UPSC करायचं असेल ना, त्यांना तर माझं असं म्हणणं की त्यांनी अकॅडमिक्सकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. कारण अकॅडमिक्स म्हणजे असं 50% 51% घेऊन पास होण्यात अक्षरशः काही अर्थ नाही अशा प्रोसेसमध्ये. त्यामुळे त्याच्याकडेही तुमचं लक्ष पाहिजे आणि इकडेही लक्ष पाहिजे. प्रोफेशनलसाठी नंतर मग अभ्यासाची टेक्निक साधारणतः काय, म्हणजे मेथोडॉलॉजी म्हणतोय. तर मेथोडॉलॉजी म्हणजे नेमकं काय, तर एक साधारणतः कमीत कमी 1 वर्ष आधी, म्हणजे प्रिलिम्स मेमध्ये असते, मेमध्ये, तर त्याच्या 1 वर्ष आधी तुम्हाला अभ्यास सुरू करायला पाहिजे कमीत कमी, म्हणजे जूनमध्ये किंवा मेमध्ये. तर पहिला फर्स्ट अटेम्प्ट शुड बी बेस्ट अटेम्प्ट मानलं जातं. म्हणजे बेस्ट अटेम्प्ट कशासाठी, एफर्ट वाईज बेस्ट अटेम्प्ट आहे की पहिल्या प्रयत्नात तुम्ही जेवढे प्रयत्न कराल ना, म्हणजे तुमचे शारीरिक मानसिक, तेवढे तुम्हाला पुढच्या प्रयत्नांमध्ये करावे लागू नये. तुम्ही फक्त काय कराल, व्हॅल्यू एडिशन कराल तुमच्या आन्सर्समध्ये. तुमचं सगळं म्हणजे तुमचे फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, तुमच्या नोट्स, मायक्रो नोट्स सगळे प्रिपेअर फर्स्ट अटेम्प्टमध्येच व्हायला पाहिजे. बेस्ट अटेम्प्ट द्यायला पाहिजे. होईल ते होईल, पुढं क्लिअर झाला तर ठीक आहे, नाही झालं तर ठीक आहे. पण सेकंड अटेम्प्टला तुम्हाला पहिल्यापासून पुन्हा काही करायची गरज लागू नये. फक्त व्हॅल्यू एडिशन, की आपण कुठे एखाद दुसरं कमी पडलो, प्रेझेंटेशनमध्ये कमी पडलो, तर याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं पण माझं मत आहे. तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये स्ट्रॅटेजी अशी पाहिजे की साधारणतः तुम्ही फर्स्ट ऑप्शनल आणि जनरल स्टडीज दोन्हीचा अभ्यास एकत्र साधारणतः सुरू करा. एक फर्स्ट ऑप्शनलला साधारणतः आठवड्याचे 3 दिवस आणि GSला 4 दिवस किंवा फार 4-3-3 काही करा. असं साधारणतः ऑक्टोबर किंवा सप्टेंबर एंडपर्यंत फार साधारणतः केलं जातं. यामध्ये मग फर्स्ट ऑप्शनल आणि GSमधले जे कॉमन आहेत, म्हणजे फार इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे पॉलिटी, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स, हे जे पार्ट्स आहेत ते साधारणतः कम्प्लीट व्हायला पाहिजे ऑक्टोबरपर्यंत. नंतर नोव्हेंबरमध्ये तुम्ही सेकंड ऑप्शनल सुरू करता. सेकंड ऑप्शनल साधारणतः 40% एक तुमचा व्हायला पाहिजे तेव्हा, आणि नंतर तो प्रिलिम नंतर होईल. डिसेंबरपासून तुम्ही प्रिलिमचं प्रिपरेशन सुरू कराल आणि साधारणतः 4-5 महिने तुमची प्रिलिममध्ये जाते. पुन्हा प्रिलिम झाल्यानंतर तुम्ही पुन्हा सेकंड ऑप्शनल आणि GS पुन्हा सुरू कराल आणि तुझा फर्स्ट ऑप्शनल प्रिलिमसाठी पण झालेला असतं, त्याला फारसा वेळ द्यावा लागणार नाही तेव्हा. हे साधारणतः एक ग्रॉस असं स्ट्रक्चर असतं. पण आता याच्यामध्ये मग तुम्हाला प्लॅनिंग तर करावंच लागेल. प्लॅनिंग फार इम्पॉर्टंट आहे. प्लॅनिंग मॅक्रो लेवललाही प्लॅनिंग झाली, मायक्रो लेवलला पण तुम्हाला प्लॅनिंग करायला पाहिजे की मग प्रत्येक विषयासाठी किती दिवस देतो, मग त्यातल्या सिलेबसमध्ये सेक्शन A, सेक्शन B असतात, त्याच्यासाठी तुम्ही किती दिवस देता. प्लॅनिंग करताना एक साधारणतः आठवड्याची प्लॅनिंग केली तर त्याच्यानंतर 1 दिवस तुम्ही ऑफ ठेवायला पाहिजे की समजा प्लॅनिंगमध्ये काही गडबड झाली, अचानक तुम्ही आजारी पडलात, मित्र आला, तुम्हाला घरी जावं लागलं, तर त्यासाठी जे आता ॲक्च्युली ह्या काही टेक्निक आहे फार सांगण्यासारख्या नाही आहेत. पण टाईम मॅनेजमेंट जर चांगलं नसेल ना तर मग किती एफर्ट दिले तरी काही उपयोग नाही होणार. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट शिकायलाच पाहिजे. आणि त्यासाठी मग टाईम मॅनेजमेंट चांगलं असेल तर मग प्लॅनिंग चांगली असेल तर टाईम मॅनेजमेंट चांगलं होईल. तर प्लॅनिंग हे झालं. प्लॅनिंग मॅक्रो आणि मायक्रो लेवलला करा. त्यानंतर तुम्हाला सिलेबस वाईज जावं लागेल. सिलेबसमध्ये पण तुम्ही 2-3 विभाग करू शकता, म्हणजे मस्ट नो आणि डिझायरेबल टू नो. क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला हे कळेल की त्यात काही सेक्शन जे असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात की ते सगळ्यात आधी वाचायला पाहिजे. तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर करायचं आहे तर मे बी तुमचा सिलेबस कधी कंप्लीट पण नाही होणार. मे बी सेकंड ऑप्शनचा पूर्ण वाचून किंवा फर्स्ट ऑप्शनचा पण होऊ शकतो. तर मग असा कुठला सेक्शन आहे की जो काढला तर मला कमीत कमी शक्यता आहे तो क्वेश्चन परीक्षेमध्ये येण्याची, हे तुम्हाला कधी कळेल, हे तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलं तर कळेल. त्यासाठी मग तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस असं तुम्हाला सारखं बंबार्डमेंट होईल जेव्हा तुम्ही UPSCला याल तेव्हा. अक्षरशः म्हणजे सुरुवातीला काहीच कळत नाही की क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं नेमकं, आणि सुरुवातीला गेन पण होत नाही त्यातून. पण जसं जसं तुम्ही त्या प्रोसेसमधून जायला लागेल तसं तसं तुम्हाला त्याचं महत्त्व पण समजायला लागतं आणि त्याचा फायदा पण होतो. तर एक साधारणतः क्वेश्चन पेपर ॲनालिसिस झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमचे एफर्ट्स ऑप्टिमाइज होतील. साधारण एक 9 स्टेप्स फॉलो करायला पाहिजे, म्हणजे कुठले ऑप्शनलसाठी असं माझं मत आहे. त्याचा पहिल्या स्टेपमध्ये काय करायला पाहिजे तर समजा तुम्ही क्लास लावला आहे एखादा ऑप्शनलचा,
तर तुमचं जे बेसिक टेक्स्ट असेल त्या ऑप्शनल विषयीचं एक कुठलं तरी बेसिक टेक्स्ट, म्हणजे समजा हिस्ट्री असेल, हिस्ट्री तुमचं ऑप्शनल आहे किंवा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आहे. पॉलिटिकल सायन्ससाठी ओबेगा हे बेसिक टेक्स्ट आहे कुठल्या सेक्शनसाठी, किंवा हिस्ट्रीसाठी NCERT. तर क्लासमध्ये जायच्या आधी तुमची पहिली रिडिंग व्हायला पाहिजे NCERT. म्हणजे उद्या सर समजा एखादा काहीतरी टॉपिक शिकवणार आहे तर तुम्ही NCERT मध्ये तो टॉपिक आधी वाचलेला पाहिजे, तरच तुम्ही क्लासमध्ये बसलात तर तुम्हाला त्या क्लासचा उपयोग होईल, तुम्ही क्लासकडून जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकाल. होतं काय की बऱ्याच तुम्ही जर काही वाचलं नसेल तर तुम्ही काही क्वेश्चन नाही विचारणार नाही, तुमचं म्हणजे ॲनालिसिस नाही होणार वर्गात काय चाललंय त्याचं. म्हणजे थॉट प्रोसेस जी इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे क्लासमध्ये ते होणार नाही. ॲक्टिव्ह सेशन पाहिजे क्लासमध्ये. जे सर सांगतात तुम्ही ऐकून घेताय, नोट्स लिहून घेताय, त्याला काही अक्षरशः अर्थ नाही. म्हणजे तुम्ही म्हणजे 50% मग त्या क्लासचा फायदा करून घेताय. तुम्हाला म्हणजे सरांचा किंवा क्लासचा पूर्ण उपयोग करून घ्यायचा असेल तर तुम्ही आधी काहीतरी वाचून बसायला पाहिजे. तुम्ही काहीतरी त्यांना चांगला क्वेश्चन विचारला तर त्यांना पण शिकवायला जास्त चांगलं वाटणार की अरे हां याला काहीतरी माहिती आहे. कसं असतं एकच विषय शिकून सुद्धा मग त्यामध्ये एक त्या मेथडॉलॉजीमध्ये कसं असतं की शिक्षक सुद्धा बोर होत असतात तेच शिकून. त्यामुळे जर समोरचा विद्यार्थी काही वाचून आलेला असेल तर त्यांना पण शिकवायला मजा येते. त्याच्यामुळं पहिली स्टेप ही आहे की तुम्ही काहीतरी वाचल्याशिवाय वर्गात बसायचंच नाही. तुम्ही NCERT किंवा जे बेसिक टेस्ट म्हणजे पूर्ण नाही, उद्या जे शिकवणार आहेत ते आज वाचायला पाहिजे. ते झाल्यानंतर तुमच्या क्लास नोट्स लिहून घ्या किंवा तुम्हाला काय प्रिंटेड नोट्स मिळतील त्यानंतर तुमची दुसरी रिडिंग होईल. त्याच्यामध्ये तुम्ही क्लास नोट्स वाचाल आणि तेच पुन्हा बेसिक टेक्स्ट जे तुम्ही पहिलं वाचलं होतं ते पुन्हा एकदा वाचाल. त्यामुळे त्यातून तुम्हाला असं नवीन पॉईंट्स अनेक जाणवतील की अरे हे पहिल्या रिडिंगमध्ये आपल्याला असं काही वाटलं नव्हतं बरं का, तर दुसऱ्या रिडिंगमध्ये आपल्याला हां अरे हे असं पण आहे. हे वेगवेगळे ॲस्पेक्ट जे आहेत ते क्लासमध्ये तुम्हाला बसल्यामुळे तेव्हा क्लिअर होतील. तिसऱ्या याच्यामध्ये की तुम्ही एक्झामची तयारी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्यात आधी क्वेश्चन पेपर ॲनालिसिस घेणार. तुम्ही आता 2 रिडिंग केल्यात त्या एखाद्या टॉपिकच्या, समजा हिस्ट्रीमधला एक टॉपिक घेतला की गुप्त घराण्याविषयी समजा तुम्ही ते काहीतरी तुमचे 2 रिडिंग झाले, एक क्लासमध्ये झाली आणि क्लासच्या आधीचे आणि क्लासनंतर. मग तुम्ही गुप्त क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमध्ये काय करणार, तुम्ही हिस्ट्रीचे क्वेश्चन पेपर घेणार क्वेश्चन सेट. मग गेल्या 10 वर्षामध्ये गुप्तावर कुठले क्वेश्चन आलेले आहेत ते तुम्ही लिहून काढा आणि तुम्हाला त्यातून कळेल की नेमके त्यातलं काय काय इम्पॉर्टंट आहे. सिलेबसची ताडून बघा की सिलेबसमध्ये काय विचारलं आहे आणि त्याच्याशी काय संबंध आहे का. तर बहुतेक वेळा असं असतं की सिलेबसमध्ये जे शब्द वापरलेले आहेत तेच शब्द क्वेश्चनमध्ये पण असतात, म्हणजे वेगळं काही विचारत नाहीत फार. त्यामुळे तुम्हाला हे कळून जाईल की हां हे जास्त इम्पॉर्टंट आहे सगळ्यात त्या टॉपिकमध्ये. म्हणजे समजा आता हडप्पन सिव्हिलायझेशन आहे तर त्यामध्ये त्यांनी 3 शब्द वापरलेत हिस्ट्रीच्या सिलेबसमध्ये की ओरिजिन, नेचर आणि डिक्लाइन. म्हणजे त्याच्यावर लॉंग क्वेश्चन आले तर साधारण 3 लॉंग क्वेश्चन फिक्स येऊ शकतात की डिक्लाइन, ओरिजिन आणि नेचर हडप्पन सिव्हिलायझेशन. बाकीचे क्वेश्चन आहेत खूप मॅटर आहे हडप्पनवर. कितीतरी 10 तुम्हाला बाजारात गेलं प्रचंड पुस्तकं मिळतील. पण तुम्हाला आधी हे कळायला पाहिजे की तुम्हाला याच्याविषयी एक लॉंग क्वेश्चन लिहिता येतोय का, ओरिजिनवर एक लॉंग क्वेश्चन लिहिता येतोय का, नेचरवर एक लॉंग क्वेश्चन लिहिता येतोय का, डिक्लाइनवर एक लॉंग क्वेश्चन लिहिता येतोय का. हे जर झालं तुमचं तर तुम्ही बाकीचं बघा. ही तुमची मस्ट नो आहे, हे तुमचं मस्ट नो आहे. डिझायरेबल टू नो तुम्ही नंतर काही ॲड करा. ही झाली तुमची थर्ड स्टेप की तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कराल आणि त्या दृष्टीने अभ्यास कराल क्लास नोट्स आणि बेसिक टेस्टचा. प्लस तुम्हाला एखादं दुसरं जे बेसिक टेस्ट असेल 2 नंबरचं, आणि समजा हिस्ट्रीसाठी बिपिनचंद्र फर्स्ट असेल तर ग्रोवर सेकंड असं, त्याच्यामध्ये तोच टॉपिक तुम्ही पुन्हा वाचू शकता. तर तुम्ही 4थी स्टेप आहे तुम्ही क्लासची टेस्ट द्या. क्लासच्या टेस्ट दिल्यानंतर त्याच्याकडून 5वी स्टेप आहे की तुम्ही सरांकडून फीडबॅक घ्या. सर तुम्हाला सांगतील की काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे का. ठीक आहे, पहिल्या 5-6 स्टेप झाल्या तर मला असं म्हणायचं की ही तुमची बेसिक तयारी आहे ही या लेवलला व्हायला पाहिजे फ्रेशर्ससाठी आत्ता. याच्यानंतरच्या ज्या 2-3 स्टेप्स आहेत त्यानंतरच्या, म्हणजे जर तुम्ही जेव्हा मेन्स प्रिलिम क्लिअर रिझल्टच्या नंतर जेव्हा तुम्ही मेन्स खरंच देण्यासाठी पात्र झाला असाल तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला लक्ष कशाला द्यायला पाहिजे की याच्यामध्ये तुम्ही काहीतरी ॲड करू शकता. म्हणजे कंटेम्पररी काही सेन्स आहे का त्याच्यामध्ये. याच्या आता समजा सब्जेक्ट जरी हिस्ट्रीसारखा असेल किंवा पॉल सायन्ससारखा असेल त्याच्यामध्ये समकालीन इतिहासकार किंवा समकालीन विचारवंत काय म्हणतात, त्याच्याविषयी पेपरमध्ये काही नवीन आर्टिकल्स आलेत का, त्याच्याविषयी नवीन ॲस्पेक्ट्स देणार आहे. मग असं काही तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. म्हणजे तेव्हा तुमच्या ज्या नोट्स असतील त्या कधीच नसतात. त्याच्यामध्ये नंतर तुम्ही ते पेजेस ॲड करत जाणार की आत्ता काय इम्पॉर्टंट आहे, त्या वर्षी काही महत्त्वाचं घडलं त्याच्याशी रिलेटेड असेल. आता हे झालं 7वी स्टेप. 8वी स्टेप म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन म्हणजे मग तुमचं नेमके पॅराग्राफ्स कसे येतात वगैरे
हे तुम्ही जेव्हा टेस्ट द्याल तेव्हा पण होईल, पण याला तुम्ही जास्त जेव्हा महत्त्व कधी द्याल म्हणजे तुम्ही प्रिलिमच्या नंतर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट द्याल किंवा मेन्सच्या दृष्टीने खरा अभ्यास कराल तेव्हा ही शेवटची स्टेज. असं प्रत्येक म्हणजे दोन्ही ऑप्शनलच्या सिलेबसमध्ये जे काही तुमचे मस्ट नो तुम्ही हे केलं, मस्ट नो आणि डिझायरेबल मस्ट नोमध्ये प्रत्येक टॉपिकचं या 7-8 प्रोसेसमधून तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुमचा तो ऑप्शनल कम्प्लीट होईल. आणि हे तुमचं मग 3-4 महिन्यात व्हायला पाहिजे. मग याच्यावरून तुम्ही डिसाईड करा की बघा की तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये किती काम करायचं आहे आणि त्यासाठी किती तास द्यावे लागतील. मग असं काही नाही आहे की 4 तास तुम्ही काही जण 4 तासात करतील, काही जण 6 तासात, काही जण 8 तासात, काही जण 9 तासात. प्रत्येकाची काय फिजिओलॉजिकल कॅपॅसिटी वेगवेगळी असते, प्रत्येकाची अभ्यासाची स्टाईल वेगवेगळी असते. त्याच्यामुळं असं काही तासांचं काही नियोजन करण्यात आलं. नियोजन हे आहे की तुम्ही या स्टेप्समधून गेलात का, तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस केली का, तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलं आहे का, तुम्ही सरांकडून त्याचा फीडबॅक घेतला आहे का. तर हे झालं तरच त्याला किती अभ्यास म्हणजे खरा अभ्यास झाला असं म्हणतो. म्हणजे तो किती वेळात झाला याला खरंच काही नाही. त्याला म्हणजे अभ्यासाच्या टेक्निक विषयी त्याच्यानंतर प्रिलिम विषयी काय सांगायचं म्हणलं तर प्रिलिममध्ये फक्त फॅक्च्युअल किंवा इन्फॉर्मेशन जे असते त्याची तुमचं टेस्ट केलं जातं. म्हणजे ॲनालिटिकल पॉवर फारशी टेस्ट होत नाही. त्याच्यामुळे प्रिलिमची फारशी चिंता आता करू नका. म्हणजे डिसेंबरपासून जर तुम्ही प्रिलिमचा अभ्यास केला आणि जर तुम्ही रेग्युलरली अगदी प्रिलिमसाठी सांगता येईल की म्हणजे कमीत कमी 7-8 तास रोज अभ्यास करायला पाहिजे. मेन्ससाठी तसं काही सांगता येत नाही किंवा प्रिलिमसाठी सांगता येईल की कमीत कमी 7-8 तास तरी रोज अभ्यास करायलाच पाहिजे. कारण ती अक्षरशः म्हणजे मेमरीची टेस्ट आहे बऱ्यापैकी. तर 1 डिसेंबरपासून जरी तुम्ही सुरू केलं तरी फारसा काही फरक पडणार नाही. आणि त्याच्यासाठी फारसं काही ॲप्रोच डेव्हलप असं काही ॲप्रोच बिल्डिंग असं काही प्रकार नसतो. तुम्ही जेवढं वाचाल तेवढं कमी आहे. आणि प्रिलिमला मग किती पुस्तक वाचा ते होरिझेंटल नॉलेज असतं. असं म्हटलं जातं की प्रिलिम म्हणजे होरिझेंटल असतं, हॉरिझेंटल नॉलेज टेस्ट केलं ते वेगवेगळ्या फील्डमध्ये तुमचं. आणि मेन्सला जे तुमचं डीप व्हर्टिकल नॉलेज टेस्ट केलं जातं. प्रिलिमविषयी फारसं काही सांगायची मला गरज वाटत नाही. आत्ता तुम्ही कारण हा जो पिरियड आहे तो पिरियड पण मेन्सच्या अभ्यासाचाच आहे. त्याच्यावर तुम्ही सध्या मेन्स कॉन्सन्ट्रेट करा. आणि अल्टिमेटली मेन्सचे जे मार्क आहेत तेच तुम्हाला म्हणजे पोस्ट डिसाईड करणार मेन्स आणि प्लस इंटरव्ह्यू. कारण 2000 मार्क मेन्सचेच आहेत. प्रिलिम टेस्ट प्रिलिम टेस्ट. आणखीन ऑप्शनल निवडीविषयी म्हणलं तर प्रत्येकाने स्वतःच्यामध्ये काही सायकोमेट्रिक ॲनालिसिस वगैरे असते टेस्ट वगैरे. आता तसं काही नाही, पण तुम्ही तुमचे इंटरेस्ट बघा. सगळ्यात पहिल्यांदा तर ऑप्शनलची लिस्ट काढा. तुम्हाला शॉर्ट लिस्ट काढा त्याचे 4-5 ऑप्शन्स. त्याच्या मग क्वेश्चन पेपर सेट विकत घ्या बाजारातून. त्याचा सिलेबस बघा. सिलेबस आणि क्वेश्चन पेपर ॲनालिसिस बघा जुळते का तुम्हाला. फार जर म्हणजे काही जे ऑप्शन्स आवड असतात म्हणजे उदाहरणार्थ काही फिलॉसॉफी वगैरे ऑप्शन असतात त्यासाठी तुम्ही एसे वगैरे राईट करू शकता. फिलॉसॉफिकल एसे लिहून बघा, सरांना दाखवा. तर तुमचं ॲप्टिट्यूड आहे का हे चेक करण्यासाठी. नाहीतर मग जे कॉमन ऑप्शन्स असतात त्यांच्यासाठी फार काही असं काही ॲप्टिट्यूड टेस्ट करण्याची गरज नाही वाटत. जे पण नेहमी आवड जर घेणार असाल गेली तर कन्सल्ट केल्याशिवाय घेऊ नका. म्हणजे मॅथ्स घेणार असाल किंवा समजा फिलॉसॉफी घेणार असतात तर असे ऑप्शनल घेताना कमीत कमी कुणाशी तरी कन्सल्ट करा. कारण तो ऑप्शनल घेऊन जो मुलगा क्लिअर झालेला असेल त्याला जाऊन भेटा, त्या विषयाचं तज्ञांना भेटा. तर मनाने असं काही डिसिजन घेऊ नका. कारण ऑप्शनल निवडणं फारच इम्पॉर्टंट आहे. खूप जणांना नंतर असं वाटतं की आपण चुकीचा ऑप्शन निवडला, मग पहिल्या अटेम्प्ट झालं पुन्हा चेंज करतात. तर ते काही परवडणार कुणालाच परवडणार नाही. तर ऑप्शन निवडायला भरपूर वेळ द्या. एक जरी ठरला तरी बरं झालं. नंतरचा आरामात 1-1.5 महिन्यामध्ये ठरवलं तरी फार सगळे फरक पडतो. एवढं बोलून मी माझं बोलून थांबवतो.